रयत शिक्षण संस्थेचे बळवंत कॉलेज विटा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेष श्रमसंस्कार शिबिर स्वयंसेवकांनी सार्वजनिक स्मशानभूमीची स्वच्छता केली आणि पथनाट्य सादर केलं. सामाजिक एकता आणि सेंद्रिय शेती हा विषय घेऊन केलेल्या सादरीकरणाला घाणवड तालुका खानापूर येथील ग्रामस्थांनी कौतुक केलंय. घाणवड ग्रामपंचायत परिसरात सकाळी प्रबोधन फेरी काढण्यात येते आणि ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन व संरक्षण, महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण, पशुसंवर्धन, आरोग्य तपासणी, शाश्वत विकास, जलसाक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, अन्न सुरक्षा, जागरूकता, सेंद्रिय शेती असे उपक्रम राबवले जात आहेत. त्यातील भाग म्हणून पथनाट्य सादर केली जातात. मोबाईल नको संवाद हवा या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण बाबर, प्राध्यापिका रंजना बागल, प्राध्यापिका सौ साईका तांबोळी, प्राध्यापक संकेत राठोड हे वरिष्ठ विभागाचे कार्यक्रम अधिकारी आणि ज्युनियर कॉलेज विभाग कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप जाधव यांनी सहभाग घेतला आहे. नमस्कार मंडळी. आज आम्ही इथे तुमच्या समोर सविनय सदर सादर करीत आहोत एक छोटंसं पथनाट्य. आणि हे पथनाट्य असे आहे की समाजातील धर्मजात सोडून एका मार्गाने चालूया. मानवतेच्या वतीने चालत आलो आहोत. हाँ ना भाइयों, हमारे बच्चों को तो आपने आज तक अपने बच्चों की तरह संभाला है. हमारा भी फर्ज है इन लोगों को एक साथ रखना और इन्हें शिक्षा प्रदान करना. माइक येत नाही का इथपर्यंत? एनएसएसच्या माध्यमातून आपल्याला एक विशेष शिकवण मिळते. आता आपण रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम बघणार आहोत. नाही आई बाबा, मला जेवायचं नाही. असं का बोलते तू बाळ? कारण मी दररोज निरोगी अन्न रोज आपण जेवणातून मीठ खात आहे. हे काय बोलते तू बाळा? हो आई बाबा, आपण आणि आपल्यासारखे अनेक शेतकरी कमीत कमी टाइम मध्ये जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याच्या लालचमुळे आपण आपल्या पूर्वजांची शेती पद्धती विसरून गेलो आहे. हो ना ताई. आजकाल आपण बघायला गेले तर प्रत्येक गावात किमान 100 ते 150 लोक कॅन्सरचे लोक सापडतात. हो ना दादा, कालच मी कॉलेजमधून येताना आपल्या शेजारच्या गावातील दादा वहिनीच्या 2 वर्षाच्या लहान मुलीला देखील कॅन्सर झाला होता. देखो, इस आदमी से एक बड़ी गलती हो गई क्योंकि उसे हो, एवढ्या लहान मुलीला कॅन्सर कसा काय होऊ शकतो? अगं लक्ष्मी, मी आता तुला हे कसं सांगू की एवढ्या लहान मुलीला कॅन्सर कसा होऊ शकतो? अहो आई बाबा, आजकालच्या या शेतीच्या पद्धतीमुळे खूप कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. तसेच या रासायनिक शेती पद्धतीमुळे खूप कॅन्सरचे जीवाणू विषाणू आढळतात. अरे बाळा, ते सगळं तुझं खरं आहे, पण मला तू हे सांग, त्या लहान मुलाला जेवणातून कॅन्सर झालाच कसा? अहो बाबा, आजकाल या
गाई म्हशींनी चारण्यासाठी लागणारा चारा हा पूर्णपणे नैसर्गिक नसून व त्यात बऱ्यापैकी रसायनाचे फवारणी केली जाते किंवा बऱ्यापैकी रासायनिक औषधं आपल्याला सापडतात. यामुळे गाई म्हशीचे पूर्णपणे दूध हे संरक्षित नसते. हो ना, आजपर्यंत आपण वापरत आलेल्या रासायनिक खतांमुळे मनुष्य जातीचेच नाही तर या खतांमुळे प्राणी जीवांना सुद्धा आजार होत आहे. अगं हो लक्ष्मी, पण अन्नामुळेच तर काय, गाई म्हशींच्या दुधातही हा कॅन्सरचा आजार उतरत असल्यामुळे त्या लहान मुलाला कॅन्सर झाला असावा. हो बाबा, त्यामुळे आपण पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा अवलंब केला पाहिजे व पूर्णपणे रासायनिक शेतीचा त्याग केला पाहिजे. त्यामुळेच आपण ती पुढची पिढी पूर्णपणे संरक्षित राहील. हो बाळा, पण आतापर्यंत मी या चुका करत आलो आहे. पण आता मी तुला हे वचन देतो की जास्तीत जास्त प्रमाणात रासायनिक शेतीचा वापर न करता सेंद्रिय शेतीचा वापर करून मी शेती करेन व माझ्या मुलाबाळांसारख्या असणाऱ्या हजारो मुलाबाळांचा मी विचार करेन व त्यांचे जीवन कसे वाचवता येईल याच्याकडे मी लक्ष देईन व लोकांना मी हे सांगेन. निष्कर्ष, आपल्याला आता आपण रासायनिक शेतीचे दुष्परिणाम बघितले, तसेच आपण सेंद्रिय शेतीचे फायदे बघितले. आपण जर सेंद्रिय शेती नाही केली तर कॅन्सरचे प्रमाण असंच वाढत राहणार. आपल्याला सेंद्रिय शेतीचे फायदे माहीत झालेले आहेत तरी ते आपण सेंद्रिय शेती केली पाहिजे. नैसर्गिक शेती निरोगी जीवन, नैसर्गिक शेती निरोगी जीवन, नैसर्गिक शेती निरोगी जीवन. Not me. Not me. Not me. NSS. 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 बळवंत कॉलेज विटा येथील प्राचार्य उपप्राचार्य यांनी आम्हास NSSच्या माध्यमातून पटनाट्य सादर करण्याची परवानगी दिली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहोत. धन्यवाद. समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर.